नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे, 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 40 गुणांची लेखी परीक्षा। अगोदर आपण तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। प्रश्न तिसरा एकूण 8 गुणांसाठी आहे, त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। खाली दिलेली संख्या अक्षरात लिही। आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहे 4392। ब प्रश्न 6780 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही। अधोरेखित केलेला अंक आहे 7 आणि त्याची स्थानिक किंमत आहे 700। क प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या लिही। 1 गुणासाठी 7000 अधिक 800 अधिक 5 आणि विस्तारित रूपावरून संख्या आलेली आहे 7805। ड प्रश्न दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिही। त्या ठिकाणी आपण उतरत्या क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत 8624, 6912 आणि 3509। ई प्रश्न 1 गुणासाठी आहे, बेरीज कर। 508 अधिक 395, त्यांची बेरीज आलेली आहे 903। फ प्रश्न वजाबाकी कर। 1 गुणासाठी आहे 715 वजा 428, त्यांची बेरीज आलेली आहे 287। ग प्रश्न गुणाकार कर। 1 गुणासाठी आहे 607 गुणिले 6, त्यांचा गुणाकार आलेला आहे 3642। भागाकार कर। 945 भागिले 9, भागाकार आलेला आहे 105 आणि बाकी आहे 0। प्रश्न चौथा 11 गुणांसाठी आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव। त्यापैकी अ प्रश्न 1 गुणासाठी आहे, दिलेली संख्या रोमन संख्या चिन्हांचा वापर करून लिही। 19 आणि रोमन संख्या चिन्ह आहे XIX। ब प्रश्न 1 गुणासाठी आहे 1,08,405 ही संख्या विस्तारित रूपात लिही। 1,00,000 अधिक 8,000 अधिक 400 अधिक 5। आपण त्या ठिकाणी विस्तारित रूपात लिहिलेले आहे। क प्रश्न एका वर्षात चिखलदरा येथे 12,15,134 पर्यटकांनी आणि माथेरान येथे 9,98,765 पर्यटकांनी भेट दिली, तर चिखलदऱ्याला किती जास्त पर्यटकांनी भेट दिली? चिखलदरा येथे माथेरानपेक्षा 2,16,369 जास्त पर्यटकांनी भेट दिली। पहा त्या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे। 12,15,134 मधून 9,98,765 वजा केले आणि उत्तर आलेले आहे 2,16,369। ड प्रश्न अमोलने विहीर खोदण्यासाठी रुपये 6,50,075 आणि ठिबक सिंचनासाठी 2,69,964 खर्च केले, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? एकूण हा शब्द आलेला आहे, म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यानंतर उत्तर आलेले आहे 9,20,039। अमोलने एकूण रुपये 9,20,039 खर्च केले। ई प्रश्न एका शहराची लोकसंख्या 2001 साली 66,35,698 होती, ती 2011 साली 94,29,408 झाली, तर लोकसंख्येत किती वाढ झाली? वजाबाकी करायची आहे। 2011 सालच्या लोकसंख्येमधून 2001 सालची लोकसंख्या वजा करायची आहे आणि लोकसंख्येत झालेली वाढ आहे 27,93,710।
फ प्रश्न, एका पुस्तकाची किंमत 459 रुपये आहे अशा 75 पुस्तकांची किंमत किती? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. एका पुस्तकाची किंमत 459, पुस्तकांची संख्या आहे 75, म्हणून 459 गुणिले 75, एकूण किंमत आलेली आहे 34,425. 75 पुस्तकांची एकूण किंमत 34,425 आहे. आणि ग प्रश्न आहे, दोन संख्यांचा गुणाकार 2,592 असून त्यापैकी एक संख्या 24 आहे, तर दुसरी संख्या कोणती? दोन संख्यांचा गुणाकार 2,592, एक संख्या 24 आहे, म्हणून दुसरी संख्या काढण्यासाठी 2,592 भागिले 24 आणि दुसरी संख्या आलेली आहे 108. पुढे आहे प्रश्न 5वा, 5 गुणांसाठी आहे, सोडव. अ प्रश्न 1 गुणासाठी आहे, दिलेल्या समूहाच्या 2/4 भागा इतके चेंडू रंगव. त्या ठिकाणी आपण 6 चेंडू रंगवलेले आहेत. ब प्रश्न, चौकटीत संख्या लिही. 1 गुणासाठी आहे, 14/26 बरोबर 7/13. क प्रश्न, चौकटीत योग्य चिन्ह लिही. 10/13 पेक्षा 10/11 हा मोठा आहे. ड प्रश्न, 20 रुपयांचा 1 भाग म्हणजे किती रुपये? उत्तर आहे 4 रुपये. ई प्रश्न, 9/24 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता? 1 गुणासाठी आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 3/8. प्रश्न 6वा, 6 गुणांसाठी आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातील अ प्रश्न 2 गुणासाठी आहे, 2/5 अधिक 1/3. आणि पूर्ण उत्तर सोडविल्यानंतर उत्तर आलेले आहे 11/15. ब प्रश्न, 5/6 वजा 3/5 आणि उत्तर आहे 7/30. त्यानंतर आहे क प्रश्न, छायाने पुस्तकाच्या एकूण पानांच्या 3/5 भाग वाचल्यानंतर तिची 24 पाने वाचायची राहिली, तर त्या पुस्तकाची एकूण पाने किती? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पुस्तकाची एकूण पाने आहेत 60. प्रश्न 7वा, 6 गुणांसाठी आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे, 30 ते 40 या संख्यांदरम्यानच्या सर्व मूळ संख्या लिही. 31 आणि 37. ब प्रश्न, 1 ते 60 मधील एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या सर्व संयुक्त संख्या लिही. 2 गुणांसाठी 27 आणि 57. क प्रश्न, दिलेल्या जोडीमधील संख्यांचे विभाजक लिहून त्या सहमूळ संख्या आहेत की नाही ते लिही. 50, 57. 50 चे विभाजक 1, 2, 5, 10, 25, 50. 57 चे विभाजक 1, 3, 19, 57. सामायिक विभाजक आहे 1. 50 आणि 57 या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे, म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. प्रश्न 8वा, एकूण 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे, घड्याळाच्या काट्यांमधील कोणांचा प्रकार ओळख व लिही. 2 गुणांसाठी आहे. पहिल्या घड्याळाच्या काट्यांमधील कोणांचा प्रकार आहे लघुकोन आणि दुसऱ्या घड्याळाच्या काट्यांमधील कोणांचा प्रकार आहे विशाल कोन. ब प्रश्न, खाली दिलेला तक्ता पूर्ण कर. 2 गुणांसाठी आहे. आकृती देण्यात आलेली आहे. कोणाचे नाव कोन PQR, कोणाचा शिरोबिंदू Q आणि कोणाच्या बाजू QP, बाजू QR. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.